आई कशाला काळजी करतेस? छान बरी होणार आहेस तू. आता श्वास घ्यायला पण कमी त्रास होतो की नाही? मी बघते नेब्युलायझरची काही व्यवस्था होते का. बरं चल निघू मी आता, खूप उशीर होतो. पिऊ आलीस तू? आजीकडे लक्ष ठेव. आणि शैला मावशीला आठवणीने सांग की आई सोमवारी ट्युशन फी दे. आई संध्याकाळी येताना औषधं घेऊन येते. आणि आजीला श्वास घ्यायला जास्त त्रास झाला तर मला लगेच फोन कर. चल. आणि पोळी भाजी खाऊन घे ग. काय रेखा मावशी, आज डिस्चार्ज मिळणार आहे तुम्हाला. कसं वाटतंय ठणठणीत बरं झाल्यावर? छान. आज घरी जायला मिळणार. मज्जा आहे बुवा एका माणसाची. घरी जायची ओढ लागली तर. पण खरं सांगू, मला ना इथे मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे असं वाटलंच नाही बघ कधी. खरंच तुम्ही सगळ्यांनी इतकी काळजी घेतलीत ना माझी. आणि मनीषा, तू तर अगदी तळहाताच्या फोडासारखं जपलंस ग मला. खरंच. अगं पोटची पोर घेणार नाही अशी काळजी घेतलीस माझी. कुठे होतीस ग इतके दिवस? अहो इकडेच उभी होते तुमची वाट बघत आमच्या हॉस्पिटलमध्ये. पर ये ना इकडे ना. माझ्याकडून ही तुला छोटीशी भेट. अहो हे काय? लेक म्हणालात ना मला. मग लेक आईकडून कधी मोबदला घेते का? नाही. मी जे केलं ते माझं कर्तव्यच होतं. तुमचे लाख मोलाचे आशीर्वाद आमच्या बरोबर असू देत म्हणजे झालं. अजून काय पाहिजे? मनीषा, आशीर्वाद तर आहेतच ग, पण माझी आठवण म्हणून घे. ही आठवण कायम असणार आहे. पण मी एक नर्स आहे. मी कधी कोणाची मुलगी बनते तर कधी धाकटी बहीण. आणि एखादा हट्टी पेशंट असेल तर त्याची मोठी ताई बनून त्याला ओरडायलाही कमी करत नाही. बर, घरी गेल्यावर वेळेवर औषधं घ्यायची, रोजच्या रोज दिलेला व्यायाम करायचा, आणि सगळ्यात महत्वाचं चेकअपची वेळ चुकवायची नाही. गुड. गिफ्ट्स कोणी आणली? आणि नेब्युलायझर? कुरिअरवाला आला होता आणि पत्रपाण्यावरती. काही नाती शब्दापलीकडली असतात. ती शब्दात व्यक्त करता येत नाही, कृतीतून जपली जातात. एका आईला दुसऱ्या आईकडून भेट. होरायझन प्राईम हॉस्पिटल. एक शब्दापलीकडले नाते.